हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत अशी वांग्याची भाजी। इथे आपण आता भाजी करण्यासाठी सुरुवात करूया। इथे मी 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत ताजी। इथे तुम्ही पहा। आता आपल्याला ही वांगी चिरून घ्यायची आहेत। एकदम फ्रेश अशी वांगी आहेत। इथे तुम्ही पहा, चिरून घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये स्वच्छ आहेत का ती बघून घ्या। आता इथे मी एक कांदा चिरला आहे, 2-3 आल्याचे तुकडे, लसूण आणि कोथिंबीर। हे वांगे आता चिरून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवूया। पाण्यात नाही ठेवले तर वांगी काळी पडू शकतात। आता आपण वाटण बनवणार आहोत। त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकूया। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं खोबरं, हे खोबरं मी बारीक करून ठेवलेलं आहे, आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण वांग्याच्या फोडणीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं इथे तुम्ही पहा बारीक केलेलं आहे। आता आपण भाजी करूया। इथे सर्वप्रथम मी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालूया। 1 पळी तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घालूया, आणि बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा। इथे तुम्ही पहा, गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा। आता आपण मिक्सरमध्ये केलेलं बारीक आलं, लसूण, खोबऱ्याची वाटण घालणार आहोत। इथे तुम्ही पहा, मी घातलेलं आहे। आता आपण चांगलं भाजू द्या 2 ते 3 मिनिटे। इथे तुम्ही पहा। आता आपण त्यामध्ये वांगे धुवून घालूया। अशा प्रकारे तुम्ही वांग्याची भाजी बनवून नक्की पहा। मराठवाडा स्पेशल झणझणीत अशी वांग्याची भाजी। आता आपण त्यावर अर्धा चमचा मीठ घालूया। मीठ घातल्यामुळे वांगी लवकर मऊ होतील। इथे तुम्ही पहा। आता आपली वांगी चांगली भाजलेली आहेत। त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, आणि नंतर हलवून घेऊया। आता आपण त्यामध्ये थोडे मसाले ॲड करणार आहोत। इथे तुम्ही पहा, मी घरगुती मसाला घातलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, आणि अर्धा चमचा हळद घालूयात। आणि आता थोडेसे हलवून घ्या। आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं अगोदर पाणी घालायचे आहे। इथे तुम्ही पहा, चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे वांग्याचं। यामध्ये आता अगोदर थोडे पाणी घाला, व 1 मिनिट शिजल्यानंतर त्यामध्ये राहिलेलं पाणी आपण घालणार आहोत। इथे तुम्ही पहा। आता यामध्ये पाणी घालून घ्या। नंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला त्यावर 2 ते 3 मिनिटे ताट झाकून ठेवायचे आहे। इथे तुम्ही पहा, आपली भाजी हळूहळू शिजत आहे। आता आणखी एकदा भाजी हलवून घ्या। वांग्याची खालची बाजू वर करा आणि वरची खाली घाला, म्हणजे दोन्ही साईडने वांगी शिजतील। इथे तुम्ही पहा, आपली वांग्याची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
इथे तुम्ही पहा आपली वांग्याची भाजी तयार आहे। आता आपल्याला वांग्याची भाजी प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पहा। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीपर्यंत। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।